आपण आज जाणून घेऊयात की मशरूम फार्मिंग देवडी कॉलेज देवडीमध्ये कसं राबवले जाते। आज आपल्याला माहिती देणार आहेत डॉक्टर बसुगडे मॅडम। गुड आफ्टरनून मॅडम। गुड आफ्टरनून मॅडम, आपल्या कॉलेजमध्ये मशरूम फार्मिंगबद्दल प्रकल्प राबवण्यात येत आहे, चालूच आहे ते। तर त्याच्यासाठी तुम्हाला आपल्याकडे कोणकोणते इन्ग्रेडियंट्स पाहिजे? आपल्याकडे मशरूम फार्मिंग जर सुरू करायचं असेल किंवा कल्टिवेशन जर करायचं असेल तर जास्त त्याला काही खूप अशा रिक्वायरमेंट किंवा खूप आवाढव्य खर्च लागत नाही। मिनिमम आपल्याला माहिती असेल की आपल्याकडे मॅक्झिमम आपल्या इथे शेती केली जाते। शेतामध्ये जे काही भुसकट तयार होते किंवा ऊसाचा पाचट असेल किंवा गव्हाची मळणी केल्यानंतर राहिलेलं जे भुसकट आहे, त्या भुसकटाचा मॅक्झिमम आपण रॉ मटेरियल त्याच्यासाठी सबस्ट्रेट म्हणून यूज करतो। त्याचबरोबर आपण स्पॉन्स म्हणजे त्याच्या ज्या बिया असतात मशरूमच्या, त्या आपण कृषी विद्यापीठ किंवा एक ऑथराइज्ड इन्स्टिट्यूट जिथे मशरूम कल्टिवेशन होतं तिथून आपण त्या मागवत असतो। आणि याच्यासाठी काही खूप जागा लागते असं पण नाही आहे। आपण अगदी 500 स्क्वेअर फीट एरियामध्ये 500 बॅग्स ठेवून त्याचं कल्टिवेशन आपण करू शकतो। फक्त रिक्वायरमेंट त्याची काय आहे की टेम्परेचर मेंटेन पाहिजे, ह्युमिडिटी पाहिजे। मॅडम, आपल्या कॉलेजमध्ये मशरूम फार्मिंग कधीपासून चालू आहे? लास्ट 2 वर्षापासून आपण त्याचे पायलट एक्सपेरिमेंट्स घेतोय, पण यावर्षी आपण त्याचं उत्पादन घेण्यासाठी जास्त अमाऊंटमध्ये ते ग्रो करतो। आणि याचे बेनिफिट्स काय काय आहेत? मशरूम इज अ हेल्दी सोर्स ऑफ अन हेल्दी प्रोटीन आणि मॅक्झिममली जर आपल्याला एक हेल्दी डाएट पाहिजे असेल तर आपल्याला हेल्दी प्रोटीनची नीड असते आणि मॅक्झिममली हेल्दी प्रोटीनसाठी मशरूम हे आपल्या डाएटचा एक इसेन्शियल भाग होऊ शकतात। मशरूम तयार करण्यासाठी किती कालावधी लागतो? बॅग फिल झाल्यानंतर 15 ते 20 दिवसामध्ये पहिलं उत्पन्न म्हणजे पहिलं जे फ्रुटिंग्स आहे ते तयार होतात आणि आफ्टर एक 7-8 दिवसाच्या इंटरवलनंतर आपल्याला एका बॅगपासून 3दा उत्पादन त्याचं मिळतं। मशरूम फार्मिंग यामध्ये आपणाला विद्यार्थ्यांची कशी मदत होते? ॲक्च्युली हा प्रोजेक्टच विद्यार्थ्यांसाठी आहे। आपण यामधनं त्यांना ट्रेनिंग देतोय की मशरूम कल्टिवेशन किंवा मशरूम फार्मिंग जे आहे हे कसं करायचं आहे। त्याच्यामुळे आपण त्यांना ट्रेनिंग देत असताना विद्यार्थ्यांची मदत म्हणजे विद्यार्थ्यांना नवीन गोष्ट शिकायला मिळाली आणि हे सगळं त्यांनीच उभं केलेलं आहे, फक्त आपण त्यांना ट्रेनिंग द्यायचं काम केलेलं आहे। या प्रकल्पाचा विद्यार्थ्यांना किंवा शेतकऱ्यांना कशा प्रकारे फायदा होईल? विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना म्हणाल तर यांना आपण ट्रेनिंग देतोय थोडक्यात। आणि मशरूम फार्मिंग ही नवीन आपल्या इथे नवीन असली तरी आता याला मशरूमला जे आहे हे हेल्थ कन्सर्नच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर याला खूप मार्केटिंग आहे आणि त्याच्यामुळे आपण विद्यार्थ्यांना इथे ट्रेनिंग दिल्यामुळे ते स्वतःचा बिझनेस एक स्टार्टअप जे आहे हे स्टार्ट करू शकतात। त्याचबरोबर शेतकरी हा आपल्या शेतीतला पाचट किंवा पालापाचोळा वाचून त्याचा वापर करून एक जोडधंदा उभा करू शकतो। त्याच्यामुळे निश्चितच भविष्यामध्ये एखादा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी किंवा शेतकऱ्यांना जोडधंदा एक उभा करण्यासाठी ह्या मशरूम फार्मिंगचा किंवा मशरूम कल्टिवेशनचा नक्की आणि निश्चित फायदा होईल। अशा प्रकारे आपल्याला डॉक्टर बसुगडे मॅडम यांनी मशरूम प्रकल्पाबद्दल जी माहिती दिली आहे त्यासाठी त्यांचे धन्यवाद। थँक्यू मॅडम।